भारतीयांच्या जेवणामध्ये नित्य नियमाने काही पदार्थ सगळीकडे सापडतात. त्यामध्ये असतो तांदूळ, ज्याला आपण भात बनवतो, किंवा त्याचबरोबर असणारा पदार्थ म्हणजे डाळ. तर दक्षिण भारतामध्ये सांबाराच्या रूपाने तुम्हाला डाळ वापरायला मिळते, किंवा आपण इथे डाळ वरणाच्या रूपाने वापरतो. पण या डाळीमध्ये सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण डाळ कुठली जर असेल तर त्याची आम्ही GI नोंद केलेली नंदुरबारची नवापूर तूर डाळ. नंदुरबार हा उत्तर महाराष्ट्रातला, अगदी गुजरातला लागून असलेला महाराष्ट्रातला जिल्हा आहे. हा जिल्हा जेव्हा गुजरातला जोडतो त्या भागामध्ये एक तालुका आहे, तो म्हणजे नवापूर. आणि या नवापूर तालुक्यामध्ये पूर्ण आदिवासी मंडळी तिथे वास्तव्याला आहेत. ह्या आदिवासी मंडळींचा जर महत्त्वाचा घटक किंवा आहारातला घटक म्हणूयात आपण, तो असतो तो म्हणजे ही डाळ. आणि ही डाळ इंटरक्रॉप म्हणून घेतात, म्हणजे दोन पिकांमध्ये ही डाळ ते घेतात. आणि त्या डाळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही डाळ जेव्हा ते पिकवतात किंवा त्याला काढणीला येते म्हणूयात आपण, त्यावेळेला तिचा जो इतर डाळींबरोबरचा कंपॅरिझन म्हणूयात आपण, पिरियड ज्याला म्हणतो की असतो, तो जवळपास 30 ते 40 दिवसांनी कमी असतो. अशी ही नंदुरबारच्या नवापूर तूर डाळचं आम्ही GI 2013-14च्या आसपास केलं. आणि त्यानंतर अनेक घटकही त्यावेळेला आमच्या समोर आले की ज्या वेळेला ही डाळ पॉलिश केली जाते, तर इथे जी आदिवासी मंडळी आणि विशेष करून महिला मंडळ जे तिथला कार्यरत असतं, आदिवासींच्या महिला, त्या ह्या जात्यावर ही डाळ दळतात. आणि ही डाळ केवळ महाराष्ट्रात नव्हे तर तिथे गुजरातला मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. आणि त्या डाळीला आता नव्याने एक चांगलं रूप GIच्या माध्यमातून मिळालेलं असल्या कारणाने तिला एक अप्रत्यक्षरित्या ब्रँडही तयार करण्यात आला आहे, की तो ब्रँड म्हणजे अनपॉलिश डाळ. आणि ती जात्यावर दळलेली असल्या कारणाने त्या जात्यावर दळताना ती जेव्हा पिसली जाते तेव्हा जे टेम्परेचर असतं ते 30-40 डिग्रीपर्यंत जातं, परंतु तेच डाळ मिलमध्ये ते 100च्या पलीकडे जातं. आणि त्याच्यामुळं असे महत्त्वाचे घटक समोर आले की त्याचा जो महत्त्वाचा प्रथिन म्हणूयात आपण, प्रोटीन जो कंटेंट असतो, तो इथे नाहीसा होतो जेव्हा डाळ मिलमध्ये ती पॉलिश केली जाते. ह्या डाळीला GI मिळाला त्यावेळेला अनेक महत्त्वाचे घटक भारतामध्ये होत गेले. मुळात डाळीचा डिमांड नेहमीच आपल्या देशात आहे, जसं आपल्या तो दैनंदिन आहाराचा घटक होता. आणि त्या डिमांडच्या, त्या मागणीला तेवढा पुरवठा कदाचित कमी पडायला लागला होता, म्हणून मोठ्या प्रमाणात आपण इतर देशांमधनं डाळी इथे आयात केल्या गेल्या. आणि आयात केलेली डाळ ही बऱ्या प्रमाणात स्वस्त होती, आणि ही स्वस्त डाळ लोक सहज विकत घ्यायला लागले. परंतु अनेकांना माहीत नव्हतं की आयात केलेली डाळ ही पौष्टिकदृष्ट्या नवापूर तूर डाळीच्या कंपॅरिझनमध्ये काहीच नव्हती. नवापूर तूर डाळचं ज्याला GI मिळालं आहे, तिचं प्रथिनांचं प्रमाण काही मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात होतं, परंतु आयात केलेली ही जी डाळ होती त्यात प्रथिनांचं प्रमाण अत्यल्प होतं. आणि आम्ही हे जेव्हा आपल्या भारतामध्ये विशेष करून ह्या कंपॅरिझन जेव्हा दाखवून दिलं, त्यावेळेला ज्या आयात केलेल्या तूर डाळीला 30 रुपये किंवा 40 रुपये मिळत होते, त्याच वेळेला नवापूर तूर डाळीला लोकांनी 70 रुपये किलोनी विकत घेतलं. कारण का, हेल्थ कॉन्शियस झालेला भारतीय अशा चांगल्या पदार्थांना प्राधान्य द्यायला लागला, हे त्यावेळेस उघडकीस आलं होतं. आणि इथेच प्रवास थांबला नाही, तर मोठा एक वेगळा जो ज्याला म्हणूयात आदिवासींमधली एक पुनर्क्रांती म्हणता येईल तशी झाली, की ही डाळ GI झाल्यानंतर याच्या वाढलेल्या मागणीमुळं तिथल्या अनेक महिलांना नंतर रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्यात आलं. आदिवासींनी एक सेपरेट मंडळ डाळीसाठी तयार करण्यात आलं, आणि याच्या व्यतिरिक्त 100 जाती तिथल्या महिलांसाठी देण्यात आल्या, की जेणेकरून ते अधिक प्रमाणात ह्या डाळीचं ज्याला म्हणूयात पॉलिश करतील आणि ती जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देतील. अशी ही नंदुरबार जिल्ह्यातली नवापूर तूर डाळ हिला GI मिळाल्यामुळं त्यांनी लोकांचंही कल्याण केलं, लोकांना पौष्टिक आहार त्यांना द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर इथल्या आदिवासी
मंडळींना सुद्धा त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात ज्याला म्हणूयात रोजगार निर्मिती झाली. याच तूर डाळीचा फायदा यापूर्वी काही कंपन्यांनी घेतला होता की ज्यांना याचं वैशिष्ट्य माहिती होतं, परंतु आता कुठल्याही एका किंवा दुसऱ्या कंपनीपुरती ही तूर डाळ मर्यादित न राहता आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा योग्य मोबदला देत ही तूर डाळ GI मुळे विकत घ्यायला सुरुवात केली आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी अनेक त्यासाठी युनिट तयार करण्यात आले की जिथे ह्या तूर डाळीचं वितरण आता मोठ्या प्रमाणात होत आहे.